मित्रांनो, आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये खरोखर या बैलगाडी क्षेत्रातली वाघीण रेश्मा ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज मैदानात दिसला, काय त्याबद्दल काय सांगाल? बैल घेऊन आलेत आज आणि बरेच दिवसापासून गॅप झाला होता आणि त्याच्यामुळे या अड्ड्यात यायचं होतं, मग आज घेऊन आलो बैलांना. आज कोणते कोणते बैल आले? शिवशंभू आपली घरचा साज घेऊन आलो. आज किती आता गाडी सुटून जमले कोणाशी? हां जमले, अजून टाइम लागेल, म्हणजे 10 एक गाड्या आहेत अजून, मग होऊन जाईल आपली शर्यत. आज ड्रायव्हर वगैरे कोण आहे गाडीवर? सुट्टी मिळेल कोण आहे? ड्रायव्हर असं नाही की कोणी पण बसत, आपलीच पोरं आहेत सगळी, ज्यांना वाटेल ती बसतात, काय हरकत नाही. मैदानाविशेष काय माहिती त्याला? मैदानात विशेष म्हणजे खूप जास्त क्राऊड आहेत, खूप चांगली बैल आलेत आजची आणि व्यवस्थित आहे, नियोजन पण खूप छान आहे, खूप व्यवस्थित, खूप भारी वाटलं. आता 3 फेऱ्याचा पण मैदान पडला 22 तारखेला. हां, त्याचा काय अपडेट असेल का? त्या दिवशी आपला शिव पळणार आहे 100%. शंभूचं अजून नियोजन झालेलं नाही आहे, बट शिव 100% पळणार आहे. इंस्टाग्रामवर ना तुमचे खूप रील व्हायरल होतात आणि खूप म्हणजे लोकांना आतुरता असते का तुमचे काय शब्द पडतात, काय बोलतात? नाही नाही, माझे रील ॲक्च्युली रिअल कंटेंटवरती आहेत, रिअल जे लाईफवरती चालले आहेत लोकांच्या, स्पेशली माझ्या नसतात, काही कोणाच्या, आपल्या आजूबाजूला जे वातावरण असतं त्याच्यावरतीच ते कंटेंट असतात आणि स्वतःचे कंटेंट असतात ॲक्च्युली, म्हणजे कॉपी नसतात आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की ताई आज काय नवीन टाकणार आहे. नाही, खरोखर ना, मी बघतो ना, म्हणजे थोडा करत करत तुम्ही खूप म्हणजे पुढे चाललेत आणि खरोखर झालंच पाहिजे काहीतरी अपग्रेडेशन माणसाच्या जीवनामध्ये. झालंच पाहिजे, राईट. न्यू अजून काय अपडेट आम्हाला भेटेल का? नवीन अपडेट आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता शिवशंभू तर आपले पळतातच आहे आणि 3 फेऱ्यात काहीतरी नवीन काहीतरी करायचं, म्हणजे बैलांची 3 फेऱ्यात कसे पळतात हे तुम्हाला बघायलाच भेटेल. आणि या क्षेत्रात पण अजून एक नवीन खरेदी करायचा पण विचार चालू आहे. खरेदीचा पण विचार चालू आहे. एक छोटासा पिल्लू घ्यायचा आहे, कोण आपला, कारण की लहान बच्चू पाहिजे म्हणून घ्यायचा आहे. त्याची पण नवीन अपडेट भेटेलच नक्की लवकरच. मागच्या 3 फेऱ्याला आलते का तुम्ही? नाही, तेव्हा तो फेरा नाही झाला माझ्याकडनं, जरा ती पावती मिसिंग झाली आणि आता या टायमाला कन्फर्म आहे, 100% आहे. आता किती पावते? 2-3 पावते टाकले? नाही, पावती मी एकच टाकली आहे आणि एकच शंभू शूज पळणार आहे, शंभू नाही पळणार आहे. का बरं हो? त्याला अजून पैरा भेटला नाहीये म्हणून नाही पळणार आहे. पैरा भेटला तर 100% तो पैरावाल्याच्या पावतीत. हां, कारण की 2 दाते आपली 2 दाते बैल नाही आहेत ना, त्याच्यामुळे मग त्याची वाट बघते. आता जी तुमची वासरं पालतात ना, त्यांच्याबद्दल मला थोडी तरी एखादा किस्सा वगैरे सांगा ना. किस्सा असा म्हणजे अचानक माझ्यासाठी ते देवच आहेत, आम्ही त्यांना बोलायला काय हरकत नाही. अचानक भेटलेली गोष्ट आहे, म्हणजे ज्या गोष्टीची आम्ही आतुरताने वाट बघत होतो की स्वतःची बैल हे महत्त्वाची मला पाहिजे होती आणि ती झाली. एक किस्सा म्हणजे मला आधी पहिले त्यांची भीती वाटायची त्या बैलांची, बट त्यांनीही तितकीच माया लावली आणि म्हणजे माझ्यासाठी ते पळतात. आता लास्ट इताळ्याच्या अड्ड्यात पण माझा बैल आजारी होता, तरीसुद्धा त्यांनी ती गाडी मारली आणि एक 8 घंट्याचा प्रवास थांबून, कारण 1 वाजता गाडी खाली गेली होती, 8 वाजता शर्यत झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा बैल जिंकला. म्हणजे तेव्हा एक बरं वाटतं की आपल्यासाठी जीव तोडतायत, असं माझ्या बैलांचं आहे दोन्ही. आणि तुम्ही पण खूप मेहनत घेता हो बैलांवरती तुमच्या. मेहनत माझी पोरं सगळी घेतात, सगळी पोरं असतात माझ्याजवळ, चेतन, संकेश, राहुल, सोहम, सगळे रोहन, सगळी पोरं असतात, ही माझी सगळी पोरं आहेत आणि मिळून सगळे करतात, कारण की टीमवर्क शिवाय काहीच नाही आहे या क्षेत्रात. टीमवर्क एक व्यक्ती नाही करू शकत. आपली टीम व्यवस्थित पाहिजे, आपली पोरं व्यवस्थित पाहिजे, तेव्हा सगळं होऊ शकतं. नाही, खरोखर ना, आज तुम्ही कुठेतरी या क्षेत्रात उतरले, तुमचा देखील खूप नाव आहे या क्षेत्रामध्ये आणि खूप नाव तुमचा पण झालं हो. माझं नाव माझ्या बैलावी केलं आहे, बाकी काय नाही. माझं नाव माझ्या बैलावी केलं आहे. नक्कीच ना, तुम्ही ती मेहनत घेतली, मैदानात येता, मैदानात असता, लोकांना म्हणजे कसं एक आपण बोलतो ना, बरं बाबा हा नाद वाईट आहे, पण तो तुम्ही कुठेतरी वेगळा करून दाखवला ना, चांगलाच नाद आहे. बाकीच्या नादांपेक्षा यो नाद चांगलाच आहे. आता तुमची गाडी सुटायची वाटतं आता? 10 बैल बाकी आहेत अजून. कधी आलते मैदान? किती वाजता आलते? सकाळी दुपारी 12 वाजता घरातनं 11:30 आम्ही 10:30-11:00 निघालो, 12 वाजेपर्यंत अड्ड्यात. जाम धावपळ असते ना मैदानात? पहिल्या दिवशी अड्ड्यात जास्ती, म्हणजे शर्तींच्या दिवशी जास्ती धावपळ असते. हा, नाही, खरं ना, गरमीचे दिवस चालू आहेत आणि लोक अवॉइड करतात लास्ट थोडा 3 वगैरे वाजता वगैरे, पण तेवढ्या येऊन आपली शरत नाही होणार. नाही होणार. चालेल, धन्यवाद.